नमस्कार. ह्याचा आपण झाड बघतो त्या झाडाक पांडवबत्ती म्हटला जाता. मराठीमध्ये नाव असं त्याचा प्रियंगू. आणि ह्या झाडाचं एक वैशिष्ट्य असा म्हणजे कोकणात ह्या आपल्याकडे झाड गावता आणि कोकणात प्रत्येक झाड वैशिष्ट्यपूर्ण असा. आणि ह्या झाड एक मी चमत्कारिक झाड म्हणते तर कसा तर एका पांडवबत्ती म्हटला जाता. तर पांडवबत्ती म्हणजे काय तर ह्या झाडाचा कोवळी जेव्हा पाना आपण तेलात बुडवून जेव्हा पेटवतो तेव्हा दिव्याच्या वातीसारखी झाडं पेटतात. तर ती आपण पेटवून सुद्धा बघतलो. पण या झाडाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या झाडाची जी साल असा ती डोकेदुखीवर आपण झरून लायतो. आणि ह्या झाडाची पावडर सालीची पावडर जर आपण करून ठेवली तर डस्टिंग पावडर सारखं आपण त्याचा वापर करू शकतो. खूप उपयोगी असं झाड असा. तसंच ह्या झाडाची सालीच्या पावडरीची जर आपण चूळ भरली तर तोंडाचे हरडे आपले जे सुचतात त्याच्यावर सुद्धा याचा मस्त उपाय होता. तर ही पानं आता आपण पेटवून बघूया. तर यात तेल असा आणि तेलात आपण ही पानं आता बुडवतो. आणि तर हे बघा एका पांडवबत्ती म्हटलं जाता. त्यालाच आपण बुडवलेत आणि दिव्याच्या वातीसारखी ही पाना कोवळी जी पानं असतात ती दिव्याच्या वातीसारखी पेटत राहतात. म्हणा ज्याका पांडवबत्ती म्हटलं जाता. खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि चमत्कारिक या झाडाचं नाव असा पांडवबत्ती. थोडंसं वारो असल्यामुळे जराशी विजतात पाना. पण ही बघा अशी जशी दिव्याची वात पेटता तशीच ही पाना पेटत राहतात.